नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 624 ते 631. शुद्ध आत्मज्ञानाचे फळ त्यास म्हणावे ब्रह्म. जाणण्यास जे सर्व उत्सुक तिथवर पोचते त्याची नजर. एरवी समजले मनास ज्ञान म्हणजे असे काय, परी न समजले काय ज्ञेय. मग ज्ञान ते कसले होय. आंधळ्याच्या हाती दीप उपयोग सांगा असे काय, तसेच जर नकळे ज्ञेय मग कसले असे ते ज्ञान. ज्ञानाचा पडे जो प्रकाश परमात्मा जर दिसेना त्यात, बुद्धी ती कशी मग जणू असे ती अंध. ज्ञान जे जे दाखविल सर्व ते ते असे ज्ञेय, परंतु ते पाहण्यास बुद्धी असावी शुद्ध. निर्मळ असे जे ज्ञान ज्या योगे दिसतसे ज्ञेय, बुद्धी ज्याची अशी शुद्ध पाहण्यास ते समर्थ. जेवढा ज्ञानाचा विकास बुद्धी ही संपन्न तितुकीच, तेच ज्ञानाचे खरे रूप सांगावे काहे शब्दात. पण ज्याच्या बुद्धीत पडतो ज्ञानाचा प्रकाश, बुद्धी भिडते लगोलग परब्रह्म त्याच्या सहित. भगवंत म्हणतात, शुद्ध आत्मज्ञानाचं जे फळ असतं त्याला ब्रह्म म्हणावं. जे जाणण्यासाठीच सगळेजण उत्सुक असतात आणि अशी उत्सुकता ज्यांच्या पोटी असते त्यांचीच नजर तिथवर पोचत असते. एरवी आता मनाला ज्ञान म्हणजे काय ते कळलं, पण ज्ञेय म्हणजे कशाचं ज्ञान करून घ्यायचं हेच जर कळलं नाही तर ते ज्ञान काय असतं ह्यालाही काही अर्थ उरत नाही. जसं की आंधळ्याच्या हाती जर दिवा दिला तर त्याचा काय बरं उपयोग असतो, तसंच जर ज्ञेय काय आहे, काय समजून घ्यायचं आहे, कशाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे हेच कळलं नाही तर मग ते ज्ञान तसंच अर्थहीन असतं. ज्ञानाचा जो प्रकाश पडतो त्या प्रकाशात जर परमात्मा नाही दिसला तर ती बुद्धी म्हणजे जणू काही अंधच म्हणायला हवी. ज्ञान जे जे दाखवेल ते ते सर्व ज्ञेय असतं, पण ते पाहण्यासाठी बुद्धी शुद्ध असावी लागते. ज्ञान हे निर्मळ असतं ज्यामुळे आपल्याला ज्ञेय दिसत असतं, पण शुद्ध बुद्धी असेल तरच ती बुद्धी ते ज्ञेय जाणून घेण्यास समर्थ असते. ज्ञानाचा जेवढा म्हणून विकास होतो तितकीच बुद्धीही संपन्न हवी.
आणि तेव्हाच ज्ञानाचं खरं रूप आपल्याला कळतं. आणि आता हे शब्दात सांगायची वेगळी गरज नाही. पण ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा ती बुद्धी लगोलग ज्ञानाला भिडते आणि त्याच्यासहित परब्रह्मही समजायला लागतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 624 ते 631. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 632 ते 639. त्यालाच म्हणावे ज्ञान, असे का त्यात नवल. सूर्यास म्हणण्यास सूर्य, अशी भासते का गरज. श्रोते मग म्हणती असू देत, फार नको आता वर्णन. नको आता थांबवूस, ग्रंथातील विचार. आत्मज्ञानाचा विषय, सांगितलास तू विस्तारून. हाच झाला पाहुणचार, वक्तृत्वाचा तुझ्या. विषय सांगता व्याख्यानात, रसभरीत लावावे पाल्हाळ. सामान्य कवींचा हा मार्ग, श्रोते बनतील शत्रू त्यातून. भोजनास ताटावर, बसताना बाई कोण. पळून जातसे अन्न घेऊन, आतिथ्याचा तिच्या उपयोग काय. उत्तम जी इतर बाबतीत, परी दूध काढू नाही देत. लाथारी अशी गाय, पोसेल कोण ते सांग. बुद्धी विस्तार नसता ज्ञानात, कित्येक कवी लावती पाल्हाळ. हे असो राहू दे बाजूस, तू मात्र केलेस उत्तम. ब्रह्मज्ञानाच्या एका थेंबास, प्राप्त करण्या कित्येक लोक. योगादी कष्टप्रद, आचरतात उपचार. परंतु हे अति रसाळ, ब्रह्मज्ञानाचे पोटभर. मिळतसे आम्हा व्याख्यान, न होतसे तरी समाधान. भगवंत अर्जुनाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय आणि त्यासाठी बुद्धीचा विकास कसा असणं आवश्यक असतं हे सगळं सांगतायत आणि त्याचंच वर्णन ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना वेगवेगळ्या उपमा देऊन करतायत. तेव्हा ते म्हणतात की परब्रह्माचं ज्ञान ज्याला होतं तोच खरा ज्ञानी म्हणावा आणि ह्याच्यात नवल असं काहीच नाही. जसं सूर्याला जर सूर्य म्हटलं तर असं वेगळं सूर्य म्हणायची गरज कधी पडते का? ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, आता तुम्ही म्हणाल आता असू देत,
आता फार वर्णन करू नकोस आणि आता ग्रंथातले विचार कुठेही थांबवू नकोस. आत्मज्ञानाचा विषय तू विस्तारून सांगितलास. हाच तुझ्या वक्तृत्वाचा पाहुणचार झाला. आता एखादा विषय व्याख्यानात सांगायचा असेल तर रसभरीत पाल्हाळ लावायचं असतं. पण हा मार्ग झाला सामान्य कवींचा. त्यातून होईल काय, तर सगळे श्रोते आहेत ते शत्रू बनून जातील. भोजनाला ताटावर बसवायचं आणि त्या बाईनी अन्न घेऊन पळून जायचं. मग तिच्या आतिथ्याचा उपयोग काय बरं? तेव्हा उत्तम आहे, पण सगळ्या बाबतीत छान असणारी अशी एखादी गाय जी दूध काढू देत नाही आणि उलट लाथाच मारते, अशा गाईला कोण बरं पोसेल? तेव्हा बुद्धीचा विस्तार जर ज्ञानात नसेल तर कित्येक कवींचं जे पाल्हाळ असतं ते मात्र रटाळ वाटायला लागतं. पण तू मात्र हे उत्तम केलंस. ब्रह्मज्ञानाच्या एका थेंबाला प्राप्त करण्यासाठी कितीतरी लोक योगादी कष्टप्रद असे उपचार आचरतात. परंतु हे अतिरसाळ ब्रह्मज्ञानाचं पोटभर व्याख्यान आम्हाला मिळालं तरी पण आमचं समाधान काही होत नाहीये. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 632 ते 639. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 640 ते 646. अमृताची लागता झड, जर लागली 7 दिवस, म्हणेल कामग सांग कोण, की आता तू थांब. तसेच तू सांग कोटी कोटी सुखाचे दिस, जरी राहिले जात मोजत नाही ते कोण. पौर्णिमेची रात्र जर एक सारखी युगभर, मग वाटेल का चकोरांस उजाडावी म्हणून. तसेच हे व्याख्यान ज्ञानाचे वर्णन ज्यात, त्यात इतके रसभरित, पुरे त्यास म्हणेल कोण. अतिथी कोणी भाग्यवान, भाग्यशाली स्त्री वाढण्यास, संपेल कामग स्वयंपाक, सांगा तेथ. तसाच काही येथ प्रसंग, ज्ञानाची आम्हा आवड, तुलाही असे त्याची प्रीत, असे येथ. म्हणून या निरूपणास आले चौपट बळ, मानतो आम्ही हे निश्चित, ज्ञानविषयी तू डोळस. तरी तू यानंतर करावे तुझ्या व्याख्यानात, बुद्धीचा करुणी विस्तार, श्लोकांचे यथार्थ निरूपण.
त्यानंतर श्रोते ज्ञानदेवांना म्हणतात, अमृताची जर सतत झड लागली आणि ती जर 7 दिवस चालू राहिली तर आता तू थांब असं कोणी म्हणेल का? तसंच कोटी कोटी सुखाचे दिवस जर सतत जात राहिले तर ते कधी संपणार असं कोणी मोजत बसेल का? पौर्णिमेची रात्र जर युगभर एकसारखी राहिली तर मग चकोरांना ती रात्र उजाडावी असं कधी वाटेल का? तसंच हे व्याख्यान, ज्यात ज्ञानाचं इतकं रसभरीत वर्णन आहे, त्याला पुरे कोण बरं म्हणेल? कुणी एखादा भाग्यवान अतिथी आणि त्याला वाढायला सुद्धा भाग्यशाली जर स्त्री असेल तर मग तिथे स्वयंपाक कधी संपेल का? तसाच काहीसा प्रसंग हा इथे चालू आहे. आम्हाला ज्ञानाची आवड आहेच आणि तुलाही ज्ञानाबद्दल प्रीत आहे, त्यामुळे या निरूपणाला चौपट बळ आलंय हे आम्ही समजतो आणि ज्ञानाच्या विषयामध्ये तू तर डोळस आहेस. तेव्हा यानंतर तू तुझ्या व्याख्यानामध्ये बुद्धीचा विस्तार करून श्लोकांचं यथार्थ निरूपण करावंस. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 640 ते 646. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 647 ते 654. ऐकता हे संत वाक्य, म्हणती निवृत्तीदास ज्ञानदेव. माझाही असाच मानस आहे हो महाराज. आणखी हो महाराज, आपुला होता हुकुम. व्यर्थ कोठले बोल, देणार नाही वाढून. ज्ञानाची ही लक्षणे ऐसी, 18 जी असती. श्रीकृष्णांनी सांगितली अर्जुनासी. यापुढे म्हणती भगवंत, ज्ञान ओळखावे या लक्षणांवरून. असे आहे माझे मत, असेच म्हणतात ज्ञानी सर्व. तळहातावरील आमलक, संपूर्ण दिसे जो गरगरीत. तसे स्पष्ट दिसणारे ज्ञान, दाविले मी तुझ. अर्जुना यानंतर, अज्ञान म्हणजे असे काय. सांगतो त्याची लक्षण, स्पष्ट करून. ज्ञान होते जेव्हा स्पष्ट, तेव्हाच उमजे अज्ञान काय. वेगळे जे ज्ञानापासून, तेची समजावे अज्ञान. दिवस संपता येतसे रात्र, रात्री नंतर उगवे दिन. अर्जुना या शिवाय, तिसरे असते का काय. सगळे श्रोते ज्ञानदेवांच्या व्याख्यानावरती आनंदून म्हणतात,
तुझं हे रसाळ व्याख्यान असंच चालू राहू दे आणि तुझ्या बुद्धिविस्ताराने ज्ञानाचं दर्शन तू आम्हाला घडव. हे संत वाक्य ऐकल्यानंतर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, माझाही असाच काहीसा मानस आहे. आणि अहो महाराज, आपला हुकूम आल्यानंतर कुठलेही बोल वाढीव करून व्यर्थ जाऊ देणार नाही असं मी निश्चित सांगतो. तेव्हा ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत, जी एकूणात 18 आहेत, जी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. आता यापुढे भगवंत म्हणतात, या लक्षणांवरून ज्ञान ओळखावं. आणि सगळे ज्ञानी लोकही हेच सांगतात. तळहातावर आमलक म्हणजे आवळा घेतल्यानंतर तो जसा आपल्याला संपूर्णपणे गरगरीत दिसेल, तसंच स्पष्ट दिसणारं ज्ञान अर्जुना मी तुला सांगितलं. तेव्हा अर्जुना, यानंतर अज्ञान म्हणजे काय आणि त्याचीही लक्षणं मी स्पष्ट करून सांगतो. ज्ञान जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा आपोआपच अज्ञान म्हणजे काय हेही उमजतं. तेव्हा ज्ञानापासून जे जे वेगळं ते सगळं अज्ञानच समजावं. दिवस संपल्यानंतर जशी रात्र येते आणि रात्र संपल्यानंतर दिवस उगवतो. अर्जुना, याशिवाय तिसरं असं काही असतं का? अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 647 ते 654. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 655 ते 661. तसेच नसे जेथ ज्ञान, तेच समजावे अज्ञान. ऐक सांगतो तरी पण, लक्षणे काही. सन्मानासाठी ज्याचे जीवन, मानपानाचे पाहे वाट. कोणी करता सत्कार, जात असे आनंदून. पर्वताची शिखरे जैसी, झुकत नाहीत कधी खाली. तसा गर्वाच्या मोठेपणाने, खाली न येणारा अज्ञानी. पिंपळाची करता मुंज, धागा बांधतात त्यास. तसाच तो अज्ञानी पुरुष, बांधे तो वाचेच्या पिंपळास. जणू घेऊनी चवरी हातात, उभा राहतसे देवळात. दावतो जाणून बुजून, सेवा जी केली देवळात. विद्येची मिरवितो प्रौढी, पुण्यकर्माची पिटतो दवंडी. जे जे म्हणून करतो काही, ते ते सर्व प्रसिद्धीसाठी. अंगास चोपडतो गंध भस्म, लोक म्हणते मग त्यास पूज्य. लोकांची करे अशी फसवणूक, समज त्याला अज्ञानाची खाण. वणवा पेटता वनात,
प्राणी मात्र वृक्ष जाती जळून, वागण्याने याच्या तसेच, दुःखी होतसे जनमानस. भगवंत म्हणतात, जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञान आहे असं समजावं. पण तरीसुद्धा अर्जुना, अज्ञानी माणसाची काही लक्षणं मी तुला सांगतो. ज्या मनुष्याचं सगळं जीवन सन्मानासाठीच आहे आणि तो मनुष्य मानपानाची सतत वाट पाहत असतो, कोणी सत्कार केला की आनंदून जातो, त्याला अज्ञानी समजावं. पर्वताची शिखरं जशी कधीच खाली झुकत नाहीत, तसाच हा अज्ञानी मनुष्य गर्वाच्या मोठेपणावरून कधीच खाली न येणारा असतो. पिंपळाची मुंज केल्यानंतर त्याला धागा बांधतात, तसाच हा अज्ञानी पुरुष जणू काही आपल्या वाचेच्या पिंपळाला धागे बांधून तयार असतो, म्हणजे सतत बडबड बडबड करत असतो. जणू काही हातामध्ये चवरी घेऊन देवळात उभा राहतो आणि असं दाखवतो की ह्या देवळामध्ये मी कितीतरी सेवा करतो. स्वतःच्या विद्येची प्रौढी मिरवतो आणि केलेल्या पुण्यकर्माची गावभर दवंडी पेटतो. जे काही करतो ते सगळं प्रसिद्धीसाठी असतं. किंवा कधी अंगाला गंध किंवा भस्म चोपडतो, मग लोक त्याला पूज्य व्यक्ती म्हणून त्याची पूजा करायला लागतात. अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करणारा मनुष्य म्हणजे त्याला अज्ञानाची खाणच समजायला हवं. वनात जेव्हा वणवा पेटतो तेव्हा प्राणी मात्र आणि वृक्ष जळून जातात, तसेच सगळं जनमानस ह्या अशा अज्ञानी माणसाच्या वागण्याने दुःखी होत राहतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 655 ते 661. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 662 ते 669. बोलेल जे जे सहज म्हणून, भाल्याहूनही बोचरे ते तीक्ष्ण, संकल्प त्याचा मारक विषाहून, आणि जयांचे जीवन जणू असे हिंसेचे घर, अज्ञानी म्हणावे का त्यास, तो तर अज्ञानाचे निधान, फुगतसे भाता फुंकल्यास, हवा काढता होई सपाट, इच्छिताची हानी वा होता लाभ, होतसे आनंद वा दुःख, वरवर जातसे धूळ, सापडता वावटळीत, कोणी केली स्तुती तर, आनंदाने जातो चढून, निंदा जराशी केली तर, बसतो कपाळ धरून, जसा चिखल विरघळे थेंबात, अनवाऱ्याने होतसे शुष्क, मान अथवा अपमान जखडून टाके त्यास पार, विकार वेग त्यास असह्य, तोच समज अज्ञानी पूर्ण, आणि ज्याच्या मनी गाठ
वरचे बोलणे वर्तन, समोरून केली जरी मदत, जीव भलत्या पाशीच, पारधी दाखवे आमिष, घालुनी चारा सावजास, तसेच जरी केली मदत, घातास होतसे कारणीभूत. हा जो अज्ञानी मनुष्य असतो तो सगळ्या जनमानसाला त्रासदायकच ठरतो. सहज म्हणून जरी काही बोलला तरी त्याचे बोल भाल्याहूनही बोचरे असे तीक्ष्ण असतात. त्याचा संकल्प विषाहूनही मारक असतो. ज्यांचं जीवन जणू हिंसेचं घर आहे अशा माणसाला केवळ अज्ञानीच नाही तर अज्ञानाचा साठाच म्हणावं. भाता फुंकल्यानंतर फुगून जातो आणि हवा काढून घेता सपाट होतो. तसाच हा मनुष्य, त्याला जर का कोणी सुख दिलं तर आनंदी होतो आणि थोडी जरी हानी झाली तरी लगेच दुःखी होऊन जातो. जसं धूळ वावटळीत सापडते तेव्हा वर वर जाते, तसाच हा मनुष्य कुणी स्तुती करता आनंदाने वर चढायला लागतो. जराशी निंदा कोणी केली तर लगेच कपाळ धरून बसतो. असे याचे सगळे भाव, सगळ्या भावना अशा सुख दुःख या सीमांमध्येच वेढलेल्या असतात. जसा चिखलाचा थेंब पाण्यामध्ये विरघळून जातो आणि वाऱ्याने वाळतो, तसाच हा मनुष्य परिस्थिती जरा जरी बदलली तरी त्यामुळे स्वतःचा स्वभाव विचलित करून टाकतो. मान अपमान यांनी त्याला पार जखडून टाकलेलं असतं. विकारांचा वेग त्याला असह्य होतो. त्याला संपूर्ण अज्ञानी मनुष्य समजावं. ज्याच्या मनाची गाठ आतल्या आत असते आणि वरवरचं बोलणं मात्र खोटं खोटं, वागणंही खोटं खोटं. समोरून येऊन जरी मदत केली तरी त्याचा जीव मात्र दुसरीकडेच कुठेतरी अडकलेला असतो. जसा एखादा पारधी आमिष दाखवतो आणि सावजाला चारा घालतो, तसंच हा मनुष्य मदत जरी केली तरी पुढे जाऊन तीच मदत घाताला कारणीभूत होऊ शकते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 662 ते 669. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 670 ते 676. शेवाळ्याने लिंपली गारगोटी, दिसे हिरवी गार गोमटी, जशी पिकलेली निंबोळी, सुंदर दिसे जरी कडू आतुनी, तर हे असे समज त्याच्या ठाई अज्ञान, असे यात पूर्ण तथ्य निश्चितच. गुरुकुळाची लाज वाटे जास, गुरुभक्तीचा ज्याला आळस, उलट तो जो गुरुवर, गुरुपासून विद्या शिकून, असा जो असे अभक्त, मुखातून घेणे त्याचे नाव, म्हणजे जणू शूद्रान्न भक्षण, लक्षणे सांगण्या परी अनिवार्य. आता गुरुभक्ताचे घेऊन नाव, करूया थोडे प्रायश्चित्त,
असे हे नाम समज, सूर्यच जणू. गुरुनिंदकाचे घेतले नाव, त्या पापाचे होईल क्षालन. करुणी गुरुभक्ताचे नामस्मरण, मुखातून या. अभक्ताचे त्या घेतले नाम, दोषाचे त्या करतो हरण. मग पुढे सांगतो ऐक, अज्ञानाची लक्षण. अज्ञानी माणसाविषयी सांगताना पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एखादी गारगोटी असते, ती जेव्हा शेवाळ्यांनी लिंपली जाते तेव्हा वरून अगदी हिरवीगार आणि गोमटी म्हणजे सुंदर दिसते, पण आत पाहायला गेलं तर ती एक साधी गारगोटी असते. तसंच पिकलेली निंबोळी वरून फार सुंदर दिसते, पण तरी आतून मात्र कडूच असते. तर असं हा जो मनुष्य असतो तो अज्ञानी असतो. वरून कितीही छान वाटला तरी त्याचं मूळ हे अज्ञानाचंच असतं. ज्याला गुरुकुळाची लाज वाटते, गुरुची भक्ती करायचा ज्याला आळस असतो, गुरुपासून विद्या तर शिकून घेतो पण शेवटी गुरुवरच उलटतो, असा जो अभक्त, त्याचं नाव आपल्या मुखातून घेणं म्हणजे मोठं पाप. पण आता त्याची लक्षणं सांगायची म्हणजे त्याचं नाव मुखातून घ्यायलाच लागणार. तेव्हा आता गुरुभक्ताचं नाव घ्यावं आणि त्याचं थोडंसं प्रायश्चित्त करावं. तर हा गुरुभक्त जो असतो तो म्हणजे सूर्य जसा अंधार नाहीसा करतो, तसा हा गुरुभक्त सगळं अज्ञान दूर करणारा असतो. गुरुनिंदकाचं नाव घेतल्यामुळे पाप लागलेलं आहे. त्या पापाचं क्षालन करण्यासाठी मी या गुरुभक्ताचं माझ्या मुखामधून नामस्मरण करतो. अभक्ताचं नाव घेतल्यामुळे त्या दोषाचं मी हरण करतो आणि मग नंतरच पुढे अज्ञानाची अजून काही लक्षणं सांगतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 670 ते 676. धन्यवाद.